आल्या काय राहणार कुठं काय पाहिजे नवीन घर मानलेलं दिसते तुला परत पहिल्यासारखं तालमीत दांडा मारायला बघ नाही ते जरा घरची कामं आता तुला शेतात बी जायला लागत नाही आता बसून जाशील की ते सर खायला लागले म्हणजे अरे फक्त अंजलीबाईंच्या पैशावर घर चाललंय बघ हे सोड गड्या सगळे दिवस काय सारखं नसते आज तू तालमी ध्यान दे नाही काहीतरी काम हुडकलं पाहिजे बघ 4 पैसे घरात आणलं पाहिजे घरचा समजावर अंजलीबाईंवर टाकून चालणार नाही रे पण राहणार तू आता काय काम करणार मला तर काय कळना झालं तूच सांग की काय तर आता मी काय सांगू अरे तू लोकांनी काम द्यायचं आता तुला काम हुडकायची वेळ आली कसा डाव पडलाय कुणाच ठाऊक आता पडलाय तर खेळायलाच पाहिजे ना व पण राहणार परत पहिल्यासारखं होईल असं काहीतरी कर गाड्या जमीन वाडा परत मिळायला पाहिजे बघ ते करूच रे पुढे जे वाढले ते पहिलं निसरायला पाहिजे म्हणजे काम हुडकलं पाहिजे मला बी काय सुधरून झाले गड्या पण मी माझ्या बाजूने काय जमते का बघ तू चालते बरं निघू काय कुणीकडं काम हुडकायला पाहिजे का नको मला जे जमल ते करेन 4 पैसे घरात नक्की आण चल येऊ काय चल हे बघा ही पृथ्वी आणि हा सूर्य पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला 1 दिवस लागतो आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष लागतं म्हणजे बरोबर 1 वर्षाने पृथ्वी होती तिथे येणार म्हणा की अगदी बरोबर म्हणजे आपलं बी तसं व्हायला पाहिजे होतं लई मजा आली असती छान आहेस की तसं झालं असतं तर आपण मोठं झालो नसतो मी नाही तूच लई मोठा व्हायला लागलायस तुझ्या का पोटात दुखायला तुझा काय संबंध तुझा काय तुला बसते बरं शांत बसा अभ्यास करा तुम्ही पोस्टर कसली मजा र अरे खोया टाळक्याच्या उद्या रानादाच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार माहित नाही वे तुला आपलं बी पृथ्वीसारखं असतं तर उद्या रानादाचं लगीन असतं बघ खरंच की लई मजा आली असते बघ कसली मजा अभ्यास करा म्हणाले ना मी तुम्हाला बाई उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे अंशू अगं खरंच की उद्या तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे काय बघ काय विशेष हा लग्नात नसलं कसं वाकडं तिकडं नाचायचं बघा आणि वाढदिवस म्हटल्यावर केक बी आणायचाच असतोय की बरं तुम्ही अभ्यास करायला लिहून घ्या आम्ही आलो काय पण म्हण अंजू पण उद्या तुझ्या लग्नाचा वाढदिवस 1 नंबर साजरा व्हायला पाहिजे जरा गप्प बस अगं ही मुलं जाऊन राणाजींच्या मागे लागते आधीच परिस्थिती काही चांगली नाहीये त्यात अजून हा खर्च नको अंजू हे बघ जर रानादाच्या मनात असेल वाढदिवस साजरा करायचा आहे तर त्याला करू देत की आणि तसं पण वर्षातनं एकदाच येत असतो वाढदिवस नाही ग हे बघ तसंही एवढ्या गडबडीत यांच्या काही लक्षात राहणार नाही आणि आपणही त्यांना लक्षात आणून द्यायचं नाही अगं पण अंजू मी ऐक मी काय सांगते यांच्या जर का वाढदिवस लक्षात आला ना तर हे साजरा करण्यासाठी काहीतरी खर्च करून बसते आणि साजरा करता नाही आला तर नाराज होतील कशाला हे सगळं त्यापेक्षा आपण सांगायलाच नको आता सध्या त्यांची खूप दगदगही होते तू थांब नमस्कार नमस्कार बरं झालं तुमची गाठ पडली अहो तुम्हाला समजण्याच भेटायला येत होतो त्याचं काय लय दिवस गाठ पडली नाही ना व आणि नवीन घर आहे जरा सामान लावण्यात जरा वेळ गेला राणादा काकाला खरंच 4 रट्टे द्यायला पाहिजे होतं अख्ख्या गावानं कुडिपल्यावर पोलीस केस कुणावर करणार होय काका पण पळून गेला असता वाडा पण तुमच्याकडे राहिला असता जाऊ देव जे झालं ते झालं पण माझं तुमच्याकडे एक वेगळं काम होतं
तुम्ही नुसतं बोला राणादा. त्याच काय ते मला एक काम पाहिजे होतं. कसलं काम? कसलं बी म्हणजे कसं आहे ते 4 पैकी घरात यायला पाहिजेत ना व. राणादा काय अडचण आहे का तुम्हाला? आता तंगी येणारच ना व. शेत बी राहिलं नाही हातात. अहो एवढं लाजत आहे का त्यात? किती पैसे पाहिजे सांगा, आम्ही सगळी मदत करू तुम्हाला. अहो नाही आधीच समजा गावानं आपण सोडवायला लई मदत केली बघा. पैसे नको आहेत, काम द्या. राणादा तुम्हाला कामाला लावायचं म्हणजे अख्खं गाव आमच्या तोंडात शान घालतील. अहो तसं काय नाही, तुम्ही सांगा की कुठं काम असेल तर. अहो राणादा खरंच तुम्हाला शोभणार नाही. ते मी बघतो, पण कुठं काम असेल तर सांगा. चालतंय मग, काय असलं तर सांगतो. पण पक्क सांगा काय. बरं येऊ काय? चला येतो. या घरातल्या समद्यांनी आम्हाला ती मारायचं ठरवलंय काय? सकाळ धरणं वरडतोय, चहा पाहिजे, कॉफी पाहिजे. कुणाला काय ऐकायला येणं वाटतं? किवडी झालं का काय समधी? आवताय साहेब, ते राधान श्रीपतीला कामावरून काढून टाकलंय म्हणल्यावर कुठली बी कामं टाइमात होईना झाले ती बघा. राधान श्रीपतीला कामावरून काढून टाकलं होय. अरे देवा, अगं गरीब माणसं आहेत ती, त्यांच्या पोटावर कशाला पाय दिला उगा? भेटणार आहेत ही पाप कुणाच ठाव. गोदक्का, गोदक्का, ओ गोदक्का. काय झालं वहिनीसा? काय झालं काय झालं? अजून चहा का नाही आला आमच्या खोलीत? हे बघा गोदक्का, तुम्हाला आत्ताच सांगतो, काम जर झेपत नसतील तर त्या श्रीपती आणि राधाला कशाला काढलं हो? गरीब माणसं ती, उगा गरीब माणसाच्या पोटावर पाय. असं समज करताना तुमच्या त्या सुनेला लाज नाही वाटली बाय? अहो त्यांची पोट भरावीत म्हणूनच त्यासनी बाहेर काम करायला सांगितलंय. त्यांचं पगार द्यायची आता आपली ऐपत नाही. बरोबर, चहा का नाही आला आमच्या खोलीत अजून? साखर संपल्या. अगो बाई, म्हणजे आता साखर मी नाही आपल्या घरात? साधी चहाला साखर असू नये गोदक्का? आपल्या घरात येऊन पडलोय आम्ही कुणास ठाव. ठीक आहे, आमच्यासाठी आत्ताच आत्ता गरम गरम उपीट करा. जावा. रवा बी संपला. काय? रवा बी संपला? मग तो खायचं काय? का हवा खाऊन जगायचं आम्ही? हे बघा, रातचा भात आहे, त्याला फोडणी मारते आणि देते. स्वयंपाक नंतर करणारच आहे मी. गोदक्का, हे आता असलं फालतू खायला घालणार आहे भाई तुम्ही? आत्ताच्या आत्ता तो भात उकिरड्यावर फेकून द्या. जावा. बास करा वहिनीसा, लय झालं तुमचं. अहो अण्णाला चांगलं वाईट बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हासनी. जे हाय ते खावा, नाहीतर राहावा उपाशी. पण अण्णाला वाईट बोलू नका. आता पहिल्यासारखं दिस नाही हे ध्यानात ठेवा. हा, तुम्ही गिळा ऐकतं आणि आम्हाला सांगा गरिबीचं कौतिक. नोकर माणसं ते आता हुकूम चालवायला लागली की गरिबी गरिबी म्हणा. गोदक्का,
एवढंच जर गरिबीचं असेल का नाही तर तुम्ही जावा की कुठतर वारीला बिरीला, नाही तर अजून कुठं जावा आमासनी काय. कशाला आमचं एक खायचं तोंड वाढवताय गोदक्का? हा, कशाला आमच्यावर उगा भार बनतायसा? नाही ते एवढंच जर असेल का नाही गोदक्का, एक काम करा, स्वतः जावा आणि 4 पैसे कमवून आणा, म्हणजे आम्हासनी तुमची माया कळल. नाही आयात गप्पूला काय कळणार आहे म्हणा, आणि कळलं तरी पटणार कुठे. चल चंदे, म्हातारीशी बोलण्यात काय अर्थ नाही. राणा, अरे तू इथे बसलायस व्हय? अरे ते छपरावर. राणा क्या हुआ? असं का तोंड पाडून बसलायस? दिवसभर लई काम उडकली, पण कोण कामच देईना झालेत. कोण म्हणते काम शोभणार नाही, तर कोण म्हणते फक्त पैसा घ्या, काम नको. काय बी एक कारण सांगायला. मग गलत काय आहे त्यांचं? तुला कसं कोण काम लावल सांग बघू. बरकत आपली गरज आहे ना व. हे बघ, होईल समजा ठीक, तू नाराज नको होऊस. खुश होण्यासारखं काय घडतच नाही. अरे नाही कसं, उद्या तुमच्या शादीचा पहिला वाढदिवस आहे ना, इसरलास का काय? हे बघ, वहिनीने आणि तू मस्तपैकी वाढदिवस साजरा करायचा. हा, कसं करणार? पैसे नकोत काय? इकडं मी काय कमवत नाही, समजा भार अंजलीबाईंवर आहे. बरं ठीक आहे, मस्तपैकी करायचं राहू दे. तू आणि वहिनी तर कर की. नाही नको, आमच्यात बी नको. कुठं आणायचं पैसे? हा, अंजलीबाई बी काय म्हणल्या नाहीत, त्यांच्या बी ध्यानात नाही. का आपण बी ध्यानात आणून द्यायला नको? पण राणा ऐसा कैसा? येळ खराब आहे असं म्हण. तेव्हा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्या अजिबात ध्यानात आणून द्यायचं नाही. राणा भाकरी. अगं. अरे घे र सूरज, तुला भाकरी. साहेब तुम्हाला. सूरज आणि भाकरी घे बरं काय. जरा चांगलं केलं असतं तर गेलं असतं की जेवण. का आता काय झालं जेवणाला? अहो या जेवणाला चव न चोथा. घशाखाली एक घास जाईना झालाय. हा होता सब मग राहू दे की. उग बळ बळ जेवू नये माणसानं. एक नंबर बोललीस बघ. ए राहू दे जेवायचं, बस तिथे साईडला. कसं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. उग मात्र होऊ नये म्हणून जेवायलोय. अहो आता मात्र कशाला होईल, मी हाय की, मी खाईन की. बरोबर तू घे ताट. अंजली तू बी बस जेवायला, शाळेतनं दमून आली असतील. नाही नको, आपण दोघे एकत्र जेवू नंतर. रानंदा, अरे तू गप का बोल की. काय तर काय बी बोल. आज दिवसभर लय काम उडकली, कायच काम मिळालं नाही. अहो मिळेल. अरे कामाचं राहिलं, बाकीचं काहीतरी चांगलं बोल की. कामाचं बोलणं काय वाईट आहे काय? अरे तसं नाही, म्हणजे काहीतरी असं दुसरं. हा म्हणजे लग्नाआधी वहिनीसनी कसा घाबरत होतास ते सांग.
आता वर्ष होत आलंय अजून मी वहिनीसनी घाबरतोस का ते तरी सांग. उगा कशाला इशे काढतोय सूरज? अंजलीबाईंना आठवण व्हायची लग्नाची वाढदिवसाची. नको हा विषय. उगाच राणाजींना लक्षात यायचं की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आवाक्या बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करून बसतील. नाही नकोच. का भाजीला बारी झाली ना? जेवताना बडबड करायची नसती. काय बी बडबड करतोय. काय बी काय सांग की. हो वहिनी तुम्ही सांगा की या वर्षभरात राणादामध्ये काय काय फरक झालाय? फार काही नाही. असं कसं? गोदाक का अगं वर्षभरात माणसामध्ये काहीतरी फरक होतो की नाही? पडतोय की. लगीन झाल्यावर राणा अंजली असंच शेतात राहायला आलती आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. भाऊजी अहो चला लवकर लवकर जेवून घेऊ नंतर उशीर होईल झोपायला. जेव पटपट. आणि जेवताना बोलायचं नसते माहिती नव्हतं तुला? लग्न झाल्यावर राणा अंजली असंच मळ्यात राहायला आलती आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. भाऊजी अहो चला लवकर लवकर जेवून घेऊ नंतर उशीर होईल झोपायला. जेव पटपट. आणि जेवताना बोलायचं नसते माहिती नव्हतं तुला? जेव. राणादान वहिनीचा मूड काय चांगला दिसेना बघ. बोलूच दिना झाल्यात कवापासून. नाही नाही असं काही नाही. असंच आहे काय? दिवसभर काम उडकून लय थकलोय रे. कटा आलाय. जेवण लगेच झोपणार आहे मी. कामाचा कटाळा आलाय म्हणून. वहिनी और राणादाला कधी कामाचा कटाळा आलाय का सांगा बघू? हो कधीतरी येतो ना भाऊजी कंटाळा. मग जेवल्यानंतर लगेच झोपलेलं चांगलं. होय माझं बी जेवण झालं. आज काहीतरी घडलंय बघ. काहीतरी चाललंय तुझ्या मनात. वहिनी तुम्हाला माहितीये का काय चाललंय? नाही माहित नाही. काहीतरी बिनसले. तू बी शाळेत ना आल्यापासून गपगपच आहे. काय भांडण बिंडण झालंय काय? अगं बघता बघता वर्ष झालं पण राणादान वहिनी भांडायचं काय सोडत नाहीत बघ. मी काय भांडतोय वय? भांडू कशाला मी? तू जेव की. किती सांगायचं जेवताना बोलायचं नसते म्हणून? जेव. नाही आता 1 वर्ष झालंय म्हणून समजा ठीक आहे. आमच्यासारखी 2 वर्ष होऊ दे ना बघा. 1 होऊ दे ना तर 10 होऊ देत. राणादान वहिनीमध्ये काय बी बदल होणार नाही म्हणजे नाही. आता लयच वाढायला लागतो इशे. सटकायलाच हवं इथनं नाहीतर घोळवायचा. लग्नाचा वाढदिवस आहे हे लक्षात नको यायला राणाजींच्या. काही झालं तरी नको. काय वहिनी? हो झालं माझं जेवण. जाऊन झोपतो लगेच. राणा भाऊजी जेवा ना तुम्ही. भाकरी वाढू? नको. अहो घ्या की. हो घ्या होय. काहीतरी भानगड आहे. राणा तर काय सांगून झालं. नक्की काय चाललंय या रागू महिन्याचं समजतच नाही. पण काय तर लपवायलेत हे नक्की.